नमस्कार. आज आपण पुरणपोळ्या करणार आहोत. त्यासाठी चण्याची डाळ ही 5 वाट्या घेतलेली आहे पुरण करण्यासाठी. तर ही धुवून घेतलेली आहे मी चांगली छान स्वच्छ. तर आता कुकरला आपल्याला 3 शिट्या लावायच्या आहेत. ज्या वाटीने डाळ घेतली ना, तर त्याच वाटीने मी हे 9 वाटी पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि 3 शिट्या घ्यायच्या आहेत. तुम्ही डाळ शिजवलेली आहे तर ते आपण 5 वाट्या घेतल्या ना, तर मी ही 3 वाट्या गूळ घेतलेला आहे. तुम्ही गूळ आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चमचा भरून थोडंसं मीठ घालूया. आता गूळ आहे ना हा आटत आला आणि पुरण सुकत आलेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये वेलची जायफळ पावडर टाकूया 2 चमचे आणि मिक्स करून घ्यायचंय. आणि ह्याच्यावरतीच आहे ना एक डाव आहे ना आपल्याला तूप घालायचंय. तर आता तूप किंवा तेल काही घाला पण तुपाने खमंगपणा येतो आणि पुरणपोळी फुटत नाही. हे बघा पुरण आहे ना छान झालेलं आहे. कारण बघायचं कसं तर असं आहे ना आपला चमचा असा उभा राहिला ना का समजायचं आपलं पुरण छान झालेलं आहे. आता आपल्याला गॅस आहे ना तो बंद करायचा आहे आणि थंड व्हायला द्यायचं. थंड एवढं नाही व्हायला द्यायचं, थोडं कोमट. हा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे चाळून आणि त्याच्यामध्ये आहे ना 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते छान असं हे चाळून घ्यायचं. हे पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये आहे ना पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे मिक्स करून आणि मीठही या पिठात घालायचे 1.5 चमचा आवडीप्रमाणे घाला. जास्त खारट नाही करायचे. आणि 1 पळी तेल घालायचे पिठामध्येच आणि छान मिक्स करून घ्यायचे. पाणी घालून आहे ना थोडं थोडं घालायचं आणि थोडं सैलच मळायचं. हे असं मळून झालेलं आहे. थोडं सैलच मळलेलं आहे. आता ते काय करायचं ह्या एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं पीठ. ते आहे ना 2 चमचे भरून एकदम 2 पळ्या तेल घालायचं आणि मग ते असं अशी बोटं मारून ठेवून द्यायचे पीठ. ते पुरण कसं वाटायचं ना हे मी तुम्हाला दाखवते. पुरणाची जाळी आहे माझ्याकडे, ह्याच्यात पुरण टाकले आणि एखादा पेला वगैरे घेऊन त्याला असं मॅश करायचं म्हणजे ते बघा खाली बरोबर पुरण येणार. ते असं पुरण सगळं अशा पद्धतीने वाटून घ्यायचंय. हे बघा पुरण चाळणीतनं काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ना तेल घालून मुरत ठेवलेलं आहे ते छान मुरले. आता आपण एक गोळी घेऊया, अशी छोटीशीच घ्यायची. जेवढी गोळी आहे ना तेवढंच पुरण घ्यायचंय. त्याच्यापेक्षा जर थोडं जास्त घेतलं तरी चालेल आणि असं त्यात जिरवायचे आपल्याला आणि गोल गोळा करायचे आणि त्याला हलक्या हाताने आपल्याला असं थोडंसं थापून घ्यायचंय आणि मग लाटण्याने ना पोळी लाटून घ्यायची. हलक्या हाताने फिरवायचे अशी लाटून घ्यायची आणि मग अशी आपण तव्यावरती घालायची आणि चांगली छान शेकून घ्यायची. दोन्ही साईडला तूप लावून छान शेकून घ्यायचे. तुपाने काय छान खमंगपणा येतो म्हणून तूप वापरायचंय. तुम्हाला तेल आवडत असेल तर तेलही वापरू शकता. आपण कटाच्या आमटीसाठी मसाला भाजून घेऊया. हा कांदा टाकायचा, तेल टाकलेला आहे, कांदा टाकून घेऊया आणि त्याच्यावरती त्या लसणीच्या पाकळ्या टाकायच्या. त्याला छान परतून घ्यायचंय कांदा आणि हे आणि त्याच्यावरती आपल्याला हे सुक खोबरं पण आहे, ओलं पण खोबरं आहे ह्याच्यामध्ये थोडं थोडं आणि आलंय हे पण भाजायचे आपल्याला.
छान भाजून घ्यायचं. भाजत आलेलं आहे, ह्याच्यावरतीच आपण कोथिंबीर पण टाकायची आहे आणि छान परतवून घ्यायचं. हे परतून झालं ना का 2 चमचे ह्याच्यावरती गरम मसाला घालायचा. गरम मसाला टाकल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. हे भाजलेलं वाटून घेतलेलं आहे. हे कटाचं कट आहे पुरणाचं काढलेलं, त्याच्यात 1 चमचा हळद टाकलंय मिश्रणाच्या डब्यातला. 2 चमचे मिक्स मसाला घालायचा आपल्याला आणि हा चिंचेचा कुवळ आहे ना काढलेला, तो 2 डाव घातलेला आहे आणि हा मसाला आहे ना वाटलेला तोही याच्यात टाकायचा आणि मिक्स करायचा. कट काढला ना तेव्हाच मी गूळ टाकलेला होता, तर तो गूळ आता आपल्याला चवीनुसार बघायचं. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता आपण फोडणी करूया. कढईत तेल घातलेलं आहे. 2 चमचे मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली का त्यामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण लाल झालं ना का त्याच्यावरती 2 चमचे जिरं घालायचं. लसूण चांगलं लाल होत आलेलं आहे, त्याच्यात 2 चमचे जिरं घालते. हिंगही घालायचे 1.5 चमचा आणि हा कढीपत्ताही घालायचा. छान परतून घेतल्यानंतर ना हे जे आपण सगळं हे आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान उकळवायचंय त्याला. अशी आपली ही पुरणपोळी कटाची आमटी तयार आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.